नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या घरच्यासाठी आणलेल्या 2 महिन्यांचा किराणा दाखवणार आहे. आता मी निघाली आहे किराणा आणण्यासाठी. मी किराणा गांधीबागमधून आणते. तिथे सवलतीच्या दरात किराणा मिळतो, म्हणून मागच्या वर्षीपासून मी तिथून किराणा आणत आहे. हा व्लॉग करण्याचा विचार मी खूप दिवसांपासून करत होते. कारण मला वाटतं प्रत्येकाच्या घरी किराणा आणण्याची पद्धत थोडी वेगळी असते आणि असे व्लॉग पाहायलाही खूप जणांना आवडतात. आम्ही रोज रोज किराणा आणत नाही, शक्यतो एकदाच जास्त प्रमाणात आणतो, म्हणजे पुन्हा पुन्हा दुकानात जावं लागत नाही. त्यामुळे वेळही वाचतो आणि गरजेच्या वस्तू आधीच घरी असतात. किराणा आणण्यापूर्वी मी घरातले डबे बघते, काय काय संपलं आहे, काय काय कमी आहे आणि काय अजून आणू शकतो हे सगळं पाहून मग यादी तयार करते. यादी करून गेलं की कोणतीही वस्तू राहून जात नाही आणि अनावश्यक वस्तूही घेतल्या जात नाही. आजकाल बाजारात गेलं की खूप नवीन नवीन वस्तू दिसतात, पण आपण प्रत्येक गोष्ट घेत नाही. आधी गरजेच्या वस्तू आणि नंतर बजेटमध्ये बसेल तर बाकीच्या वस्तू घेतो. पैशाची बचत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज मी 2 महिन्यांचा विचार करून खरेदी केली आहे, त्यामुळे सामान थोडं जास्त दिसते, पण हे सगळं रोजच्या वापरायचंच आहे. तुम्ही बघताय तसं आज खूप मोठा किराणा दिसतोय. 2 महिन्यांचा एकदाच घेतल्यामुळे सामान जास्त दिसत आहे. एकदम इतका किराणा आणला की थोडा खर्च जास्त होतो, पण नंतर वारंवार दुकानात जावं लागत नाही. आजकाल प्रत्येक वस्तूचे दर वाढले आहे. प्रत्येक वेळी दुकानात गेलं की एखाद्याने एखाद्या वस्तूची किंमत वाढलेली असते. त्यामुळे आता खरेदी करताना थोडा विचार करूनच घ्यावा लागतात. मला नेहमी वाटतं घर चालवायचं असेल तर फक्त पैसे कमवणं महत्त्वाचं नाही, तर त्याचं योग्य नियोजन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कोणती वस्तू किती घ्यायची, कुठे खर्च कमी करता येईल आणि कोणत्या गोष्टी खरंच गरजेच्या आहे याचा विचार केला तर खूप फायदा होतो. आम्ही शक्यतो जास्तीत जास्त गरजेच्या वस्तू घेतो, फक्त दिसायला छान आहे म्हणून घेत नाही. तुमच्याही घरी कदाचित अशीच खरेदी होत असेल. काही जण महिन्याचा किराणा आणतात, काही जण 15 दिवसांचा किराणा आणतात, तर काही जण 2 महिन्यांचा. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि तीच प्रत्येक घराची खास गोष्ट असते. आता सर्व वस्तू मी आधी बाहेर काढून घेते आणि नंतर एक एक करून मी तुम्हाला सर्व वस्तू दाखवते आणि या सर्व गोष्टींचा मला एकूण खर्च किती आला हेही मी तुम्हाला सांगते. आता सर्व वस्तू काढून झाल्या आहे. आता एक एक करून मी तुम्हाला सर्व वस्तू सांगते. इथे मी 5 किलो साखर घेतली आहे. 2 महिन्यासाठी आम्हाला 5 किलो साखर पुरेशी असते. इथे रवा, सोफ, वाटाणे, शेंगदाणे, उडदाची डाळ, हिरवे वाटाणे, त्यानंतर चण्याची डाळसुद्धा घेतली आहे 2 किलो. फुटाणे पण नेहमी खायला लागतात घरी. त्याच्यानंतर विठोबा मंजन माझ्या आई आणि बाबांसाठी. पोहे, जाडे पोहे मी 2 किलो घेतले आहे. 2 महिन्यासाठी पुरेसे असतात. आणि 4 मिठाचे पुडे घेतले आहे.
इथे तुम्ही हा जो डबा बघताय तो खड्या मसाल्याचा आहे. 160 रुपयाला पडला मला आणि त्यात सर्व प्रकारचे खडे मसाले आहेत. इकडे साबुदाणा आहे तो 2 किलो आहे आणि तो प्रति 60 रुपये किलो असा पडला आहे मला. आणि नंतर इथे कपड्याची साबण, अंघोळीची साबण प्लस खोबऱ्याचं तेल आणि व्हाईट टोनचं पावडर घेतलं आहे. पूजेला लागणाऱ्या काही गोष्टी घेतल्या आहे, जसं कापूर, धूप अगरबत्ती, त्याच्यानंतर विड्यासाठी लागणारं सामान, हळकुंड, सुपारी, खारक, बदाम वगैरे. आणि इथे नारळ घेतले आहेत. तर नारळ हे पूजेलाही कामात येतात आणि तसेच घरी चटण्या वगैरे बनवायसाठीही कामात येतात, म्हणून मी त्या घेतल्या आहे. गुलाबजामचं पॅकेट, तसेच नाश्त्यासाठी लागणारा हा चिवडा मिक्सचर खूप छान लागतो हा. आणि संध्याकाळी कसं छोटीशी भूक लागली की थोडासा खाल्ला की छान वाटतं. मुरमुऱ्याचं पॅकेट, टोस्ट पुडा, बिस्किट पुडा हे सर्व घेतलं आहे. हे बिस्किट, नमकीन आणि इतर नाश्त्याचे पदार्थ घेतले आहे. कधी चहाबरोबर पाहुणे वगैरे आले की अशा गोष्टी उपयोगाला पडतात म्हणून. अशा प्रकारे मी सर्व किराणा आणला आहे. याचा खर्च मला म्हणाल तर 2,965 इतका आला आहे. त्यात सर्व किराण्याच्या वस्तू आल्या आणि नारळ, कापूर, विड्याचं सामान आणि धूपचे कप हे मला 310ला पडले. तर एकूण खर्च माझा 3,275 असा झाला आहे. आता 2 महिने तरी किराणा मालापासून फुरसत झाली आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग असतात. म्हणूनच मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला आवडतं. जर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत नक्की सांगा आणि हाऊस ऑफ मयुरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रोजच्या आयुष्यातले किचन, घर, खरेदी आणि इतर सुंदर व्लॉग घेऊन मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय गजानन माऊली.